नमस्कार मंडळी, आज करूया मस्त असा प्लेन पुलाव। तर इथे आपण 3 वाट्या या वाटीने मोजून बासमती तांदूळ घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, अद्रक घेतलेलं आहे, 1 इंच 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याचा मसाला वाटून घेऊया। तर अगदी सोपी रेसिपी आहे, झटकन पटकन होणारी रेसिपी आहे। चिकन सोबत, डाळ तडक्यासोबत, पनीरच्या भाजीसोबत, कोणत्याही भाजीसोबत आपण हा राईस मस्त असा एन्जॉय करू शकतो। एकदम छान असा प्लेन राईस हा आपला तयार होतो। तर इथे 3 लवंगा, 3 मिरी, 1 काळी विलायची, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, जिरं आणि 1 हिरवी विलायची आणि 2 तेजपत्ता आपण खडा मसाल्यामध्ये काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे आपण गॅसवरती पातेले गरम करायला ठेवलं, त्यामध्ये 4 चमचे आपले पोह्याचे 4 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल। तर तेल आपलं छान गरम झालं की लगेचच प्रथम आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। खडे मसाले भाजले की लगेचच त्यामध्ये आपण हिरवा मसाला जो वाटून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। छान 2 ते 3 मिनिटभर मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊन तसाच घालून घ्यायचा आहे। अजिबात तांदूळ अर्धा तास वगैरे भिजवून न घेता डायरेक्ट इथे वापरून घ्यायचा आहे। तर तांदूळ आपण लगेचच धुतला आणि घालून घेतलेला आहे। तर तांदूळसुद्धा आपण 2 मिनिटभर छान तुपामध्ये परतून घेऊया। तूप घातल्यामुळे भाताला अगदी छान असा मस्त सुटसुटीतपणा येतो आणि छान असा मस्त टेस्टलासुद्धा लागतो। तर इथे आपण छान तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे। तर जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याच्या डबल इथे आपण पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे। 3 वाट्या तांदूळ घेतला तर मी 6 वाट्या इथं पाणी घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे। मीठ घालून घेतल्यानंतर छान आपण भाताला उकळी काढून घ्यायची आहे। अजिबात झाकण न ठेवता आपण छान भात उकळवून घ्यायचा आहे। तोपर्यंत भात उकळवून घ्यायचा जोपर्यंत आपल्या भातातलं पाणी अशा पद्धतीने कमी होत नाही। पाणी असं कमी झालं की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे पूर्ण आणि पालतं असं झाकण ठेवून छान 10 मिनिटभर भात शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटानंतर आपला भात असा छान मस्त शिजलेला आहे। तर असा हा गरम गरम भात थोडासा ओलसर वाटतो, थोड्या वेळाने थंड झाला की अगदी छान मोकळा सुटसुटीत असा आपला हा भात रेडी होतो। तर मंडळी, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास पटापट सबस्क्राईब करा आणि भात एन्जॉय करा। थँक्यू।